नमस्कार बंधुनो. Good evening all of you. Good evening, sir. How are you? I'm fine, thank you. I am also fine. So shall we start? सुरू करायचं. Yes. बरं. ठीक आहे. मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या सेशनमध्ये आपण काय पाहायला आठवते का? The most common WH question. बोला काय म्हटलं? The most common WH questions. काय म्हटलं? The most common WH questions. कोणता WH क्वेश्चन होता तो? What do you do? काय होता? What do you do? What do you do? दिनी काय पाहणार होता आपण? What do you do? तू काय करतो? What did you do? तू काय केलं? What will you do? तू काय करणार? What are you doing? तू काय करत आहे? बढ़िया, लवकर लग झालं. मस्त लवकर तू. What were you doing? तू काय करत होता? What have you done? तू काय करत केलेलं आहे. What had you done? तू काय केलेलं होतं? अरे वाह. What will you have done? तू काय केलेलं असणार? अरे वाह. What have you been doing? तू काय करत आहे? What had you been doing? तू काय करत आलेला होता? What will you have been doing? तू काय करत आलेला असणार? व्हेरी गुड. तर हे एकाचे 12 करताना आपण काय चेंज केलं होतं वाक्यातलं? What do you do मध्ये आपण काय चेंज केलं? फक्त हेल्पिंग वर्ब चेंज केलं. काय करायचं चेंज? Do चा सिंपल पास्ट, be सिंपल फ्युचर, will कंटिन्युअस प्रेझेंट, is आहे पैकी कंटिन्युअस पास्ट, was were, कंटिन्युअस फ्युचर shall be किंवा will be, नंतर परफेक्ट प्रेझेंट have किंवा has, परफेक्ट पास्ट had, नंतर परफेक्ट फ्युचर shall have किंवा will have, परफेक्ट एंड कंटिन्युअस प्रेझेंट have been किंवा has been, परफेक्ट एंड कंटिन्युअस पास्ट had been, परफेक्ट एंड कंटिन्युअस फ्युचर shall have been किंवा will have been. हेल्पिंग वर्ब लर्न झाले. बढ़िया. पण हेल्पिंग वर्ब मध्ये काय करते? सब्जेक्ट वर डिपेंड करते. हेल्पिंग वर्ब कोणता? सिंगुलर की प्लुरल? डिपेंड कशावर करते बोला? हेल्पिंग वर्ब. आता आपण काय करणार? सब्जेक्ट चेंज करू. काय चेंज करू? सब्जेक्ट. मग नेक्स्ट मध्ये आपण काय करू? नेक्स्ट मध्ये आपण डब्ल्यूएच वर्ड चेंज करू. मग नेक्स्ट पुन्हा आपण काय करू? ऑब्जेक्ट ऍड करू. मग नेक्स्ट पुन्हा आपण काय करू? कॉम्प्लिमेंट ऍड करू. मग नंतर काय करू? पुन्हा डिफरंट प्रिपोजिशन ऍड करू. तर असं करत करत काय होईल आपल्याला? एव्हरी पार्ट ऑफ अ सेंटेन्स इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, डब्ल्यूएच इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स काय होत जाईल? क्लिअर होतं जाईल. ठीक आहे ना? ठीक आहे. मग थँक्यू. इथे काय म्हटलंय? व्हॉट डू यू डू? तू काय करतो? तर ते यूज आपल्याला काय करतो का? व्हॉट डू आय डू म्हटले. तुला मी काय म्हणून जाईल? मी काय करतो? व्हॉट डू आय डू? मी काय करतो. व्हॉट डिड आय डू? मी काय करतो. व्हॉट विल आय डू? मी काय करतो. व्हॉट एम आय डुईंग? मी काय करतो. व्हॉट वॉज आय डुईंग? व्हॉट आय वॉज डुईंग का व्हॉट वॉज आय डुईंग? व्हॉट वॉज आय डुईंग. लक्षात ठेवा, डब्ल्यूएच वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब पाहिजेच. जर इथे काय पाहिजे आपल्याला? प्रश्नचिन्ह पाहिजे असेल तर. म्हणजे प्रश्नार्थक वाक्याचा नियम आहे. लक्षात ठेवा, प्रश्नार्थक वाक्याचा काय? युनिव्हर्सल ट्रूथ नियम आहे. काय आहे? संपूर्ण जगातच हा नियम फॉलो केला जातो. फक्त तुझ्यासाठी आहे बा, माझ्यासाठी आहे बा, असं सर्वांसाठी. काय आहे ते? कॉमन आहे बा. काय आहे ते? कॉमन. मग तिथे म्हटलं व्हॉट डू आय डू? मी काय करतो. तर स्वतःला विचारतो आपण, मी काय करतो? मी काय करत नाही. मग निगेटिव्ह करायचं काय होतं का? व्हॉट डू आय डू तर काय? व्हॉट डोंट आय डू. काय करायचं निगेटिव्ह म्हटलं तर? कुठल्याही प्रश्नार्थक वाक्याचा जर निगेटिव्ह करायचं असेल, निगेटिव्ह प्रश्नार्थक वाक्य करतं काय करायचं? हेल्पिंग वर्बला नॉट काय करा? चिपकवा. डूचा काय जाईल? डोंट. डजचा काय जाईल? डझंट. बोला ना. डीडचा काय होईल? डिडंट. पॉझिटिव्हचा काय करता तुम्ही? व्हॉट डू यू डूचा काय होईल? व्हॉट डोंट यू डू. व्हॉट डिड यू डूचा काय होईल? व्हॉट डिडंट यू डू. व्हॉट विल यू डूचा काय होईल? व्हॉट वोंट यू डू. म्हणजे असं आपण सगळीकडेच एकच नियम सगळीकडे चालतो. एकच नियम कसा चालतो? कारण तो कसा आहे? तो कसा आहे? चेंजिंग आहे. तो कसा आहे? कॉमन आहे. फॉर एव्हरी काइंड ऑफ अ सेंटेन्स तो नियम प्रत्येकच वाक्याला लागू पडतो. ठीक आहे. पहा मी काय केलं? व्हॉट डू आय डू. पहिले पॉझिटिव्ह करू आपण, मग निगेटिव्ह. काय म्हटलं? व्हॉट डू आय डू? मी काय करतो. मी काय केलं? व्हॉट डू. बोला काय म्हटलंय? व्हॉट डू काय? व्हॉट डू वी डू. बोला व्हॉट डू वी डू. What do we do? काय चेंज करता तुम्ही? सब्जेक्ट. पहिले काय घेतला होता? यू. मग काय घेतला? आय. तो वाक्याचा जे अर्थ आहे ते कशानुसार बदलता येते ना? कर्त्यानुसार बदलत आहे. बोला कशानुसार बोलताय? सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता. कर्ता म्हणजे समजतो एक नाउन किंवा प्रोनाउन किंवा नाउन किंवा प्रोनाउनची फ्रेज किंवा नाउन किंवा प्रोनाउनचा क्लॉज देऊ शकतो. ठीक आहे. ठीक आहे. म्हणजे व्हॉट डू वी डू. बोला What do we do? मी काय झालं? आम्ही काय करतो किंवा आपण काय करतो. ठीक आहे. मग इथे व्हॉट डू वी डू चा काय केला? मग सब्जेक्ट चेंज करतो. मी ठेवला आपण दे. व्हॉट डू दे डू. मिनिंग ते काय करतात. तो बोलताना विचारतो ना की ते काय करतात, हे काय करतात, आपण काय करतो. ठीक आहे. तुझा भाऊ काय करते, हा काय करते, ती काय करते, तिची आई काय करते, तिचे लहान भाऊ काय करते, तिचा मोठा भाऊ काय करते, तिचे आप्पाजी काय करते. होणारच आहे ना? आणि होणार की नाही? का फक्त दिवसभर मी काय करतो, मी काय करतो, मी काय करतो, मी काय करतो, फक्त एवढंच. तू काय करते, तू काय करते. अरे बाकीचे बी आहे ना भाऊ. व्हॉट डू दे डू म्हणजे काय चेंज करताय? सब्जेक्ट. कशानुसार?
गरजेनुसार. जसं भाजीमध्ये आपण घेतो मीठ, कसं घेतो? गरजेनुसार घेतो ना. तर कसं घेतो? प्लेटभर भाजीत मुठभर मीठ घेतो का? नाही जमणार आहे का? किलोभर आलूच्या भाजीले 2 किलो मीठ जमणार आहे का? आज जमते का? काहून? गरजेनुसार. गरज कितीची आहे? चिमूटभर मीठाची. मग तसं. पण मला म्हणायचं आहे का रे बा मी काय करतो? मी काय म्हणेन तिथे काय केलं? मग मी साठी काय केली? आय. मला म्हणायचं आहे तू काय करतो? काय केली मी? यू. सब्जेक्ट काय बा? मला म्हणायचं आहे आपण काय करतो? काय की सब्जेक्ट वी. मला म्हणायचं आहे ती काय करते? काय सब्जेक्ट काय घेशील? शी. म्हणजे ते काय करते? सब्जेक्ट काय घेशील? दे. तुझे वडील काय करतात? सब्जेक्ट काय हो? युअर फादर. तुझे टीचर काय करतात? सब्जेक्ट काय हो? युअर टीचर. तुझे शाळेतले मित्र काय करतात? सब्जेक्ट काय हो? युअर फ्रेंड्स इन युअर स्कूल. एवढा काय होईल? सब्जेक्ट. तर गरजेनुसार. आता 10 किलो काय आहे? 10 किलो आलू वांग्याची भाजी करायची आहे. तर मीठ काय घेतं? चिमीट भर घेतं का? मग आता मीठाचं प्रमाण काय करायचं तुला? वाढवा. मग कमीत कमी अर्धा किलो 1 किलो तरी तुला मीठ टाकावं लागेल. चाटून पाहा लागेल. बरोबर आहे ना? मग इथं तुला पाहा लागेल भाऊ जमलं की नाही? सब्जेक्ट बरोबर आहे का? सिंगुलर आहे का? प्लुरल आहे का? हे तू पाहिशील का नाही पाहिशील? का काही गेला बेला पैसा पुढे लावा जमणार आहे का? जमते का? रॉंग होईल मध्ये. असा एखादा कुक आहे, तू समजा हॉटेलमध्ये कुक म्हणून जॉब करायचा, शेफ म्हणून काय करायचा? जॉब करायचा आहे. आणि तू करताय भाज्या अशा कशा? 2 लोकांची भाजी 2 मूठ मीठ. हॉटेलचा मालक काय म्हणा? बापू आता दिसला डबल दिसाचं नाही. ठीक आहे. काहून? पे करताय ते काय करताय? पेमेंट करताय ना. म्हणजे जेवण कसं लागेल? टेस्टफुल लागेल. कसं लागेल? हा. मग तू कोणाच तरी बोलताय, तू त्याचा वेळ घेताय, तर तुझं बोलणं कसं लागेल? मिनिंगफुल लागेल. कसं लागेल? ते मिनिंगलेस म्हणजे कसं होईल? तो पुन्हा कधीच बोलणार नाही. तू दिसला का तो पळून जाईल. अरे हे काय खरं? हे काय बी बोलते बा, मिनिंगलेस बोलते. ठीक आहे. मी तुम्हाला व्हॉट डू आय डू म्हणलं काय? मी काय करतो? व्हॉट डू वी डू? आपण काय करतो? व्हॉट डू दे डू? ते काय करतात? व्हॉट डू यू डू? तू काय करतो? बोला. व्हॉट डू यू डू? तू काय करतो? ठीक आहे. मग आपण यात पुन्हा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट टाकणार आहोत. पण पहिले हे एवढं शिकून घ्या. लक्षात काय करा? एवढं तर पहिले शिकून घ्या का नाही? व्हॉट डू यू डू. इथे बघा इथे काय म्हटलंय? व्हॉट डू शी डू म्हटलं. काय म्हटलंय? What do she do? बरोबर आहे का हे? का रे बापू का झाला? काय बरोबर आहे? तर हे सब्जेक्ट काय आहे? सिंगुलर आहे. काय आहे? Singular. अरे बोल ना पटकन. Singular. सिंगुलर आहे. मग इथे डू नाही काय पाहिजे? Does. डज. मिनिंग दोघांचं सारखंच आहे. डू म्हणजे पण करतो आणि डज म्हणजे पण करतो. करतो बी आणि करते. ठीक आहे का? लक्षात द्या. काय म्हटलं? व्हॉट डज ही कशी? व्हॉट डज शी डू म्हणजेच काय? ती काय करते. व्हॉट डज शी डू? ती काय करते. मग इथे म्हटलं व्हॉट डज ही डू? तो काय करतो. तो काय करते. असं होईल. लक्ष इकडे पाहिजे. बोर्डकडे लक्ष कुठे पाहिजे? तिकडे कॅमेरामध्ये पाहिजे का? ते लोक पाहिजे व्हिडिओमध्ये. कोण कसा व्यवस्थित बोलताय बा. ठीक आहे ना? टीचर व्यवस्थित शिकून राहिला बा. ते त्यांनी पाहिजे. मग त्यांनी कमेंट कर. मग हे लहान पोरगे आपण मस्त बोलते बा. ठीक आहे. काय म्हटलं? व्हॉट डज ही डू? काय म्हटलं? What does he do? तो काय करतो. तर तू विचारशीलच ना. किंवा समजा तू समजा उद्या तुझं लग्न होईल. उद्या म्हणजे मोठा झाला कधी होईल? मोठा झाल्यावर काय होईल? लग्न. समजा तुझे मित्र आहे समजा किंवा वडील आहे. ठीक आहे. ते म्हणून आमच्या मुलात लग्न करायचं. ते काय म्हणून? तो काय करतो ते सांगा पहिले. म्हणजे मुलात लग्न करायचं आहे तर ते पोरीकडे काय म्हणून? मुलीकडे काय म्हणून? की तो काय करतो. तुमचा मुलगा काय करतो म्हणजे व्यवसाय काय करतो, नोकरी करतो का, बिझनेस करतो का, काहीच करत नाही. काहीच करत नसेल तर मग डबल दिसू नका शेवटी. ठीक आहे. मग काय म्हटलं? व्हॉट डज ही डू? इम्पॉर्टंट आहे का नाही? महत्वाचं आहे ना. तो काय करतो महत्वाचं आहे का? आहेच. ती काय करते महत्वाचं आहे का? अरे अजिबात कशी गोष्ट करते महत्वाचं आहे नाही. प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. म्हटलं व्हॉट डज ही डू? तो काय करतो. मग इथे म्हटलं व्हॉट डज इट डू? आता इट म्हणजे काय? एखादी वस्तू किंवा प्राणी किंवा कल्पना किंवा संकल्पना किंवा एखादी संस्था किंवा एखादा प्राणी. मग व्हॉट डज इट डू म्हणजे समजा फॅन आहे म्हटलं व्हॉट डज फॅन डू? काय म्हटलंय? फॅन काय करतो? फॅन हवा देतो. काय तर पुन्हा काय करतो? इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करतो ना, यूज करतो ना. मीटर फिरते ना आपलं. फॅन फिरतो ना, मीटर फिरते, चार्जेस लागते. काय म्हणते? व्हॉट डज इट डू? ते काय करते. ठीक आहे. मग इथे काय म्हटलं? व्हॉट डज इथं नाव घेतो अंकित डू म्हटलं. काय म्हटलं? व्हॉट डज अंकित डू? तुम्ही काय झालं? अंकित काय करतो. व्हॉट डज अंकित फादर डू? अंकितचे वडील काय करतात, बाबा काय करतात. कळलं का? व्हॉट डज अंकितच नाही. व्हॉट डज अंकिता? काय म्हटलं? अमृता. ठीक आहे. अमृता तुला अमृता आवडते का? व्हॉट डज अमृता डू? अमृता काय करते. तर विचारतेस. बरेच दिवस झाले अमृता 3-4 वर्षांत गेलो तू भेटायला मामाच्या गावाला. मामाची बोलली. ठीक आहे. मग तुला विचारलं का मी आता 5व्या वर्गात अमृता कोणत्या वर्गात म्हणजे अमृता काय करते. अमृता अभ्यास करते का? अमृता ड्रॉइंग करते का?
ठीक आहे. मी माझी हॉबी म्हणून काय करतो, मी ड्रॉइंग करतो. अमृता काय करते, अमृता रांगोळी काढते. रांगोळी काढणार आहे का, ठीक आहे. तुझ्या हॉबी तिच्या हॉबी करायला वेगळं राहील ना, राहील का नाही, कोणी केलं नाही आपल्याला. तिला म्हटलं व्हॉट डज अमृता काय करते, गोष्ट अमृताचीच नाही आहे, कोणी लक्षात घ्या. काय करते हे फार महत्वाची गोष्ट आहे. आणि फक्त काय करतेच नाही, पुढे काय म्हटलंय, काय केलं ते महत्वाचं आहे, काय करणार ते महत्वाचं आहे, आणि काय करत आहे, काय करत होता. विचार चालते ना, विचार चाल. म्हणजे आता तुमचा मुलगा काय करत आहे, आता आमचा मुलगा शिक्षण घेत आहे. काय म्हटलं, आता आमचा मुलगा शिक्षण घेत आहे. अच्छा, मग ते पास्ट हिस्ट्री विचारणार होतो. मग तुमचा मुलगा काय करत होता, तर आमचा मुलगा 2 वर्षाआधी जेलमध्ये खडी फोडत होता. मग तो काय डबल दिसून माझी गोष्ट नाही. म्हणजे काय करत आहे हे बी महत्वाचं आहे, आणि काय करत होता हे बी महत्वाचं आहे. पण काय करत असणार ते त्यांनी अंदाज मागत. काय मागत, काय करत असणार हे बी महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये लोक अंदाज करते फ्युचरचा, काय करत असणार. आता चांगलं शिक्षण घेत आहे म्हणजेच तो 2 वर्षांनी काय करत असणार, जॉब करत असणार कुठल्या ना कुठल्या कंपनीत, किंवा स्वतःचा बिझनेस करत असणार. म्हणजे काय करत आहे, काय करत होता, काय करत असणार हे प्रत्येकाच्या बाबतीत कसं आहे, इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला लोक विचारतील हे प्रश्न, आणि तुम्हीही लोकांना हे प्रश्न विचारायला पाहिजे. काय नाही पाहिजे, अरे पाहिजेच ना, ठीक आहे. मग व्हॉट डज अमृता डू, तिथे म्हटले व्हॉट डज युअर फ्रेंड डू, तुझा मित्र काय करतो, काय करतो, तुझा मित्र काय करतो तुला माहिती आहे का. डू यू नो व्हॉट डू युअर फ्रेंड डू, तू माहिती मित्र काय करते. 1 नंबरचा काय तो, ठीक आहे. त्याच्यापासून काय करशील तू, आता दूर राह. दिवसभर नुसता मोबाईल पाहिजे, रील्स पाहिजे, ठीक आहे ना, अभ्यास बिलकुल करत नाही. अशा लोकांपासून दूर राहा. काय म्हटलं, व्हॉट डज युअर फ्रेंड डू, तुझा मित्र काय करतो. ठीक आहे, 10-12 सब्जेक्ट चेंज केली तर ठीक आहे, एवढं मला. आता डज कॅन्सल करू, आता हेल्पिंग वर्ब चेंज करू. मग व्हॉट डू चा काय केला आपण इथे, व्हॉट डिड केला. मला पटपट सांगा, व्हॉट डिड आय डू, मिनिंग काय झालं, व्हॉट डिड आय डू, मी काय केलं. सांगा ना मला, मी काय केलं. टेल मी व्हॉट डिड आय डू, मी काय केलं. सांगा मला, सांगा मी काय केलं, मी काय केलं, मी काय केलं. व्हॉट डिड आय डू, व्हॉट डिड आय डू, व्हॉट डिड आय डू. मग काय, फक्त मीच म्हणजे काय नाही ना. मग व्हॉट डिड आय डू नंतर काय बोला, व्हॉट डिड वी डू, आम्ही काय केलं सांगा आम्हाला. नंतर व्हॉट डिड दे डू, मी सांगत चला, व्हॉट डिड दे डू, त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं ह्याचा एक तुम्ही विचार करा. व्हॉट डिड दे डू, त्यानंतर काय म्हटलं, व्हॉट डिड यू डू, तुला माहित आहे का तू काय केलं. डू यू नो व्हॉट डिड यू डू, तुला माहित आहे का, व्हॉट डिड यू डू, तू काय केलं. जे नाही करायला पाहिजे ते तू पहिले केलं, आणि जे करायला पाहिजे तू केलंच नाही. व्हॉट डिड यू डू, तू काय केलं. बोला बरोबर, व्हॉट डिड शी डू, बरोबर आहे काय, व्हॉट डिड शी डू, बरोबर आहे. सिंपल म्हणजे डू किंवा डज, डू प्लुरल, डज सिंगुलर. सिंपल पास्ट मध्ये एकटाच आहे, म्हणजे काय तोच सिंगुलर तोच प्लुरल. सर्वांसाठी काय घ्यायचं आहे, डिडच घ्यायचा. मग काय म्हणले, व्हॉट डिड शी डू, ती काय केलं, तिने काय केलं. लक्षात घ्या, ती काय करते म्हणलं तर व्हॉट डज शी डू, तिने काय केलं, व्हॉट डिड शी डू. हे चटकन लर्न झालं पाहिजे. कळत आहे का, मग चेहरा स्माइल पाहिजे. कळत असेल तर, नसेल कळत तर मग चेहऱ्यावर काय पाहिजे, ऑप्टी स्माइल पाहिजे. व्हॉट डिड शी डू, चालू व्हॉट डिड शी डू, तिने काय केलं. व्हॉट डिड ही डू, त्याने काय केलं. त्याने व्हॉट डिड इट डू, एखाद्या वस्तू किंवा प्राणी किंवा एखाद्या कल्पने संकल्पने काय केलं. त्यानंतर व्हॉट डिड अंकित डू, अंकित काय केलं सांग बरं मला. तुला माहिती आहे का अंकित काय केलं, अंकित काय केलं, ठीक आहे. अंकित काय कारभार करू शकते, आहे का नाही, बरोबर आहे ना. तसं तू काय कारभारी, काय करशील काही सांगता येत नाही, काय बोलशील तू काही सांगता येत नाही, जे बोलायचे बोलत नाही. व्हॉट डिड अंकित डू, अंकितने काय केलं, ठीक आहे की नाही, बोल बोल प्रॉब्लेम. व्हॉट डिड अंकित डू, अंकितने काय केलं. मी तुम्हाला व्हॉट डिड अमृता, अमृता डू, व्हॉट डिड अमृता डू, अमृताने काय केलं. अमृताने तिच्या घरासाठी काय केलं. व्हॉट डिड अमृता डू फॉर हर फॅमिली. अंकिताने देशासाठी काय केलं. व्हॉट डिड अमृता डू फॉर द नेशन. ठीक आहे, वी नो इट वेल, आम्हाला हे चांगलं माहित आहे. मग इथे काय म्हटलं बघा, व्हॉट डिड माय फ्रेंड डू, माझ्या मित्राने काय केलं. बोला, कळत आहे का. काय सांगितलं तिथे, सब्जेक्ट लिहा. काय सांगितलं काय, सब्जेक्ट. आता काय फ्युचर, फ्युचर काय पाहता तुम्ही, डब्ल्यूएच इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह, त्याचा निगेटिव्ह करता येते. ठीक आहे, त्याचा इंट्रोगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह करता, पॉझिटिव्ह निगेटिव्ह करता येते. म्हणजे होकारार्थी नकारार्थी, प्रश्नार्थ होकारार्थी प्रश्नार्थ नकारार्थी, त्यानंतर डब्ल्यूएच प्रश्नार्थ होकारार्थी नकारार्थी. म्हणजे एवढं झालं पाहिजे. इथे काय म्हटलं, व्हॉट विल, बोला काय म्हटलं, व्हॉट विल आय डू, मी काय करणार. तो असा वागते, ती तशी वागते, देन व्हॉट विल आय डू, मी का करणार, मी काय करू शकतो. जेनो काम तेनो भाई, याचं काम ते न करा, मी काय करणार. म्हणजे काय प्रश्नचिन्ह काय आला,
व्हॉट विल आय डू, मी काय करणार. इथे म्हणजे सब्जेक्ट चेंज करायचं. विल सिंग्युलर आहे प्लुरल आहे, तो सिंग्युलर तोच प्लुरल आहे, काहीच प्रॉब्लेम नाही नाही. तिकडे पहा व्हिडिओ मध्ये एखाद्याने पाहा थोडं थोडं, ते लोक एवढे आवडून पाहून राहिले, त्यांना ते वाटलं पाहिजे ना त्यांचं लक्ष आहे आपल्याकडे आहे की नाही. ठीक आहे ना. पहा काय म्हटलंय, व्हॉट विल आणि नंतर काय वी, व्हॉट विल वी डू, आपण काय करणार. कुठं केलं म्हणशील का, डू म्हटलं तर करतो, डीड म्हटलं तर केलं, विल म्हटलं तर करणार. मग इथे काय म्हटलं बघा, व्हॉट विल दे डू, ते काय करणार. व्हॉट विल यू डू, तू काय करणार. व्हॉट विल शी डू, ती काय करणार. व्हॉट विल ही डू, बोला तो मोठ्या का, देव का करणार. व्हॉट विल गॉड डू, देव का करणार आहे. तू तुझं काम व्यवस्थित करायला तयार नाही आणि देव का करणार आहे, तर देव काहीच करू शकत नाही. इथं कळलं तुम्हाला. ठीक आहे. मग आता इथे काय होतं बोला, हे झालं 3 सिंपल. आता काय 3 कंटिन्युअस. म्हणजे व्हॉट इथं होईल बघा ऍम, व्हॉट ॲम आय डुईंग, बोला पटपट, व्हॉट ॲम आय डुईंग, मी काय करत आहे. मी म्हटलं इथे घेतलं आयच्या ऐवजी वी, तर व्हॉट ॲम वी डुईंग, बरोबर आहे का. काऊन तर हे वी आहे प्लुरल, हे ॲम झाला इथं आय साठी, तर ही हेल्पिंग वर्ब कसं पाहिजे, इथे काय पाहिजे, इथे आर, इज किंवा ॲम किंवा आर. इथे व्हॉट आर वी डुईंग, काय होईल, What are we doing? आपण काय करत आहोत. व्हॉट आर दे डुईंग, ते काय करत आहे. बरोबर आहे का, बरोबर आहे. प्लुरलला प्लुरल, सिंग्युलरला सिंग्युलर. आणि इथे बिफोर बरोबर आहे का, हो बरोबर. इथे डू बिफोर डू नाही जमणार. डू म्हटलं तर सिंपल होते, डुईंग म्हटलं तर कंटिन्युअस होते, डन म्हटलं तर परफेक्ट होते, बीइंग सोबत डुईंग म्हटलं तर परफेक्ट आहे. तर कशानं काय होते हे कळणे म्हणजेच काय होय, लर्निंग. लक्षात ठेवा, कशानं काय होते, कशानं काय होणं नाही, कशाचा अर्थ काय होतो आणि कशाचा अर्थ काय होत नाही, कुठं काय जमते कुठं काय जमत नाही, हे शिकणे, हे समजते म्हणजेच काय होय, लर्निंग. ठीक आहे. इकडे पहा, तुमचा आवाज मोठा मग काही ऐकू येत नाही. ठीक आहे. व्हॉट आर दे डुईंग, ते काय करत आहे. मी काय म्हटलं, व्हॉट आर युअर फ्रेंड्स. युअर फ्रेंड्स म्हणजे सिंग्युलर आहे का प्लुरल आहे पप्पू, हे बघितले येस लागला म्हणजे काय प्लुरल, म्हणजे बरोबर आहे का प्लुरल प्लुरल, हो बरोबर आहे. व्हॉट आर युअर फ्रेंड्स डुईंग, तुझे मित्र काय करत आहे. तुम्ही समजा काय म्हणले, व्हॉट आर ही डुईंग, बरोबर आहे का, किंवा व्हॉट आर शी डुईंग, बरोबर आहे का, बरोबर. काऊन का प्रॉब्लेम काय झाला, आणि ही सिंग्युलर सिंग्युलर, मग इथं हे झाला प्लुरल, ही मॅच होत आहे का, तर गोष्टी मॅच करून सांगावं लागते. ठीक आहे. साधी गोष्ट आहे हो. कपडे जर घालायचे असेल हे बी कसे पाहिजे, थोडेसे मॅच पाहिजे. म्हणजे ब्लॅक वर काय पाहिजे, व्हाईट शर्ट, बढिया मॅच होईल. कसं होईल, म्हणजे हे बढिया झालं का मॅच, आरला इज हे बढिया झालं का नाही. पिवळा पॅन्ट लाल शर्ट घालून चालला, लोक काय म्हणा, सगळं भाई कॉमन सेन्स नाही, थोडीशी बी काय नाही, थोडसा बी कॉमन सेन्स नाही. पिवळा पॅन्ट लाल भडक शर्ट आणि त्याच्यावर हिरवा चष्मा, म्हणजे काय होय, नॉन सेन्स होय. काय होय ते, Nonsense. म्हणजे याला कपड्याचा काय कळत नाही, सेन्स नाही. पण तू आर सोबत शी वापरशील तर काय होईल, हे तुला ग्रामरचा सेन्स नाही, असं होईल ना. अरे होईल का नाही होईल, अरे होईल का नाही होईल, लवकर सांग. होईल. तेच म्हणतो मी. मग इथे काय पाहिजे, इज पाहिजे. का रे बा, सिंग्युलर सोबत मॅच करत चालावं लागते. नाही तर सवय पडली की ऑटोमॅटिकच काय होते, मॅच होते. जाणीवपूर्वक करायची गरज, जिथं इज यायचा आहे तिथं इजच येते, जिथं ह्याम यायचा आहे तिथं ह्यामच येते, जिथं आर यायचा आहे तिथं आरच येते, जिथं जे यायचं आहे ते येतेच. काय पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे. काय पाहिजे, Practice. रेग्युलर प्रॅक्टिस, कंटिन्युअस प्रॅक्टिस, ऑनेस्ट प्रॅक्टिस, त्यानंतर प्रॉपर प्रॅक्टिस. बोला काय म्हटलंय, प्रॉपर काय पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे. बोला काय पाहिजे, प्रॅक्टिस. तेच म्हणतो. ठीक आहे ना. या तुम्ही इथं उभे राहू शकता किंवा मागे इकडून या, या. एवढे लोक कसे आले, एका वेळी टीचर एवढे पाहिजे. ठीक आहे. इकडे नाही बसले पाहिजे ना, जागा कुठं आहे, त्यामुळे आपल्याला छोटा आहे. म्हणजे व्हॉट इज शी डुईंग, ती काय करत, कोणाला विचार सर, ती काय करत आहे, तिच्या भावाला विचार, नाही तिच्या आईला विचार, नाही तिच्या बाबाला विचार, किंवा तिचं नाव घे. मग व्हॉट इज अंकिता डुईंग, नाही कोण आहे, व्हॉट इज अमृता डुईंग, अमृता काय करतात. समजा अमृताची मैत्रीण आली, ती भेटाले, ती कधी सुंदर आली, त्याची तिथली आई, तुमची अमृता का करून राहिली, तर हेच होय, व्हॉट इज शी डुईंग. काय होय, व्हॉट इज शी डुईंग. म्हणजे काय म्हटलंय, आता सब्जेक्ट चेंज करायचा, काय करायचं होय, Subject change. म्हणजे व्हॉट इज, ही झाला शी झाला, आता काय इट, व्हॉट इज इट डुईंग, की ते काय करतात. समजा तुमच्याकडे कुत्रा आहे किंवा मांजर आहे, तर व्हॉट इज इट डुईंग, किंवा व्हॉट इज ही किंवा शी म्हणू शकता, किंवा डॉग म्हणू शकता, कॅट म्हणू शकता. ठीक आहे. मग काय म्हटले, व्हॉट इज अमन, काय म्हटलं बोला, व्हॉट इज अमन डुईंग, अमन काय करत आहे. म्हणजे आन्सर बी करा ना, अमन इज डुईंग गव्हर्नमेंट जॉब, किंवा अमन इज हॅव्हिंग कप ऑफ कॉफी, किंवा अमन इज डुईंग स्टडी, अमन अभ्यास करताय, तू नंतर ये, तू तर गेला वाया, तेले बी तू बाहेर त्याच्यातून थोडासा दूर राहा, त्याला अभ्यास करताय त्याला करू दे, डिस्टर्ब करू नको. व्हॉट इज अमन डुईंग, अमन काय करत आहे. त्यानंतर व्हॉट इज, बोला काय म्हटलंय, व्हॉट इज इंडियन, बोला काय म्हटलंय, व्हॉट इज इंडियन गव्हर्नमेंट डुईंग, भारत सरकार काय करत आहे. एवढं सगळं होऊन गेलं,
ठीक आहे. एवढं सगळं काय बा बेरोजगारी आहे किंवा काय पुन्हा शिक्षणाची दयनीय अवस्था होऊन आहे. टीचर लोक नाही आहे शाळेत, आहे की नाही. एवढी सगळी मुलं आहे, शिक्षक भरती नाही केली, शेतकऱ्याचं पीक कर्ज माफ नाही केलं. अरे करत काय आहे. व्हॉट इज इंडियन गव्हर्नमेंट डुईंग. भारत सरकार काय करतात त्याचं काम ते करून नाही राहिले. ठीक आहे. म्हणले व्हॉट इज मिस्टर देवेंद्र फडणवीस डुईंग. अबे देवेंद्र फडणवीस काय करताय. लक्ष आहे की नाही त्यांचं. मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, काय आहे बरोबर बोला. तर तसंच करत. ठीक आहे. काय म्हटलं. राज्याचे मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आहे, तर यांचं काम काय राहील. राज्याचा कारभार चालवणे, लोकांच्या समस्या ऐकून घेणे, त्याच्यावर सोल्युशन देणे, असं राहील ना. त्याचे राहील. तू विचारशील ना का की काय करता बोला. मी काय म्हटलंय हे कळत आहे का. सिंग्युलर सब्जेक्ट ठेवता येईल का आपण सांगा. सब्जेक्ट झाला तर ठेवता येईल ना. चाला पाहिजे बोललं पाहिजे आपण असं तुमचं कळते आहे की नाही. म्हणजे व्हॉट इज झाला. आता काय इज आम्हाला प्रॅक्टिस झाला. आता काय कंटिन्युअस पास्ट होतं. काय होते कंटिन्युअस पास्ट मध्ये कधी वॉज किंवा बोला बोला कंटिन्युअस पास्ट मध्ये काय Was किंवा were. काय म्हटलं आपण समजा व्हॉट वॉज म्हटलं. वॉज म्हणजे इथे घेतलं आपण आय बरोबर आहे का. बरोबर आहे. आय म्हणलं वॉज, ही म्हणलं वॉज, शी म्हणलं वॉज, इट म्हणलं वॉज, सिंगल म्हणलं वॉज, आणि यू म्हणलं वेअर, दे म्हणलं वेअर, वी म्हणलं वेअर, फ्रेंड्स म्हणलं वेअर, बॉईज म्हणलं वेअर, गर्ल्स म्हणलं वेअर, टीचर्स म्हणलं वेअर. तर प्लुरल कोणी बी राहतं. काय राहील पास्ट मध्ये वॉज राहील का वेअर राहील. अच्छा बाय मस्त बोला. प्लुरल मध्ये कोण राहील. वॉज राहील का वेअर वेअर राहील. ठीक आहे. पा तुम्ही विचार करून बोला. व्हॉट वॉज आय डुईंग. मी काय करत होतो. ठीक आहे. मी काय करत होतो मला नाही माहित. त्यावेळी माझं लक्ष नव्हतं. तू सांग तेव्हा मी काय करत होतो. म्हणजे मी तुला विचारलं सांग बरं. काल मी संध्याकाळी तिथं जेव्हा तुझे भांडणं झाले तेव्हा मी काय करत होतो. म्हणजे अरे जेव्हा मी भांडण झालं ना तेव्हा तुम्ही मस्त प्लेट घेऊन आपलं मस्त 4 लोकांमध्ये काय बा जेवण राहिले होते. यांचं भांडण झालं. पण अच्छा मी जेवण करत होतो त्यावेळी त्यांचे भांडणं हे भांडण करत होते. ठीक आहे. ते झालं का कंटिन्युअस बोला. काय हे त्याच्याबद्दल भरपूर माहिती घ्यावं लागतं. हे समजा जनरल माहिती घेतोय, कॉमन माहिती घेतोय, याच्यातून भरपूर स्पेशल आहे. ठीक आहे. जेवढी माहिती घेऊ तेवढं कसं राहील जास्त बेटर राहील. ठीक आहे. व्हॉट वॉज आय डुईंग. मी काय करत होतो. व्हॉट वॉज ही डुईंग. तो काय करत होता. व्हॉट वॉज शी डुईंग. बोलायला आले काय द्याल तुम्ही बोलाच होय. व्हॉट वॉज शी डुईंग. ठीक आहे. व्हॉट वॉज अमित डुईंग. व्हॉट वॉज अमित फ्रेंड डुईंग. मित्र अमितचा मित्र चे म्हणतात आणि अमितचा मित्र काय करत होता. मी म्हटलं वेअर बोला. काय म्हटलंय व्हॉट वेअर वी डुईंग. आम्ही काय करत होतो. व्हॉट वेअर दे डुईंग. ते काय करत होते. व्हॉट वेअर यू डुईंग. व्हॉट वेअर टीचर्स डुईंग. टीचर्स काय करत होते. असं कळत आहे का. ठीक आहे. आता कंटिन्युअस फ्युचर काय पाहता बोला. कंटिन्युअस काय पाहिजे आता मग काय बोला व्हॉट बोला. काय म्हटलंय काय पाहिजे विल पाहिजे. काय पाहिजे विल. व्हॉट विल आय नंतर पाहिजे बी. हे बी म्हणजे काय होय टू बी बोला. टू बी चा V1 होतो. बी म्हणजे काय होते असणे किंवा अस होते. अस टू बी म्हणजे असणे, बी म्हणजे अस आणि हे विल म्हणजे नाही. विल बी म्हणजे काय होते असणार. व्हॉट विल आय बी डुईंग. मी काय करत असणार. व्हॉट विल आता विल प्लुरल आहे दोन्ही आहे. कोणताही सब्जेक्ट ठेवा काही प्रॉब्लेम नाही. पाहून घ्या. व्हॉट विल आय काय केलं. व्हॉट विल वी बी डुईंग. आम्ही काय तू बोलणार नाही का. शपथ घेऊन मी सोहम गजानन मुळे पप्पा सांगा पप्पा सांगा मी सोहम आज शपथ घेतो की आज मी क्लासमध्ये बिलकुल एक बी शब्द बोलणार नाही. असं काही करू लागला तू पण बोल ना का प्रॉब्लेम आहे. व्हॉट विल वी बी बीइंग बोला. व्हॉट विल वी बी बीइंग. आम्ही काय करत असणार. व्हॉट विल दे बी बीइंग. ते काय करत असणार. व्हॉट विल यू बी बीइंग. व्हॉट विल ही बी बीइंग. व्हॉट विल शी बी डुईंग म्हणा. बी नंतर डुईंग पाहिजे. काय पाहिजे बी नंतर बी डुईंग. लक्षात घ्या. व्हॉट विल शी बी डुईंग. ती काय करत असणार. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. ती काय करत असणार. तो काय करत असणार. आपण 10वीत होतो तेव्हा मस्त खुश होतो. आता आपण मोठे झालो. आता आपले लग्न झाले. मी आता टीचिंग करता. तो काय करत असणार. तो तर एकदमचा हुशार मुलगा होता. तो नक्कीच काय करत असणार. नाही तो नक्कीच आता कुठेतरी प्रायव्हेट जॉब 2-4,000-5,000 कारण जास्त हुशार लोक काही करत नाही. तो एकदम अरे तो गण्या काय करत असणार. आता गण्या लग्न झालं असणार. गण्या हुशार होता. गण्या कुठं कुठं काहीतरी डॉक्टर किंवा इंजिनियर म्हणजेच काय बा चांगलं काम करतं म्हणजे अंदर असा विषय कळत आहे का. तर हे लाईफला काय करता पाहिजे कनेक्ट करता पाहिजे. जे काही आहे ते काय करायचो कनेक्ट करायचो. कनेक्ट केल्याशिवाय कधी वापरता येणार असं. ठीक आहे. व्हॉट विल शी बी डुईंग. ही काय करत असणार. व्हॉट विल अमित काढलंय. व्हॉट विल अमित बी डुईंग. अमित काय करत असणार.
ठीक आहे. असं हे झालं आपलं कंटिन्युअस फ्युचर. बोला काय झालं? Continuous future. तर कोण कसं वापरतो तुम्ही? व्हॉट्स वापरतो. कशाचा क्वेश्चनसाठी? व्हॉट. ऑल टेन्स मध्ये विथ ऑल सब्जेक्ट विथ मल्टिपल सब्जेक्ट विथ मल्टिपल ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं करायचं. कसं करायचं कळत आहे का? असं प्रॅक्टिस करा. मग काय आपलं पाहिलं लक्षात घ्या. काय आपले व्हॉट आता कोणता परफेक्ट व्हॉट हॅव किंवा हॅज. तर काय करतो पहिले आपण हॅव. मग व्हॉट हॅव आय डू घेऊ डज घेऊ डीड घेऊ का घेऊ. परफेक्ट म्हणलं काय पाहिजे? V3. कोणाचा? कोणत्या मध्ये वापरत का आपण डू. तिथे म्हणजे व्हॉट हॅव आय डन. मिनिंग काय झालं? मग मी काय केलेलं आहे. हे म्हणजेच काय? आय म्हणजेच मी. हे डन म्हणजेच केलेलं. हॅव म्हणजे आहे. व्हॉट म्हणजेच काय? तर मी काय केलेलं आहे. व्हॉट हॅव आय डन. डुईंग म्हणला. डुईंग म्हण, गोईंग म्हण, कमिंग म्हण, काय म्हण. ठीक आहे. पण कुठं म्हण माहिती का? कंटिन्युअस मध्ये म्हण. इथं काय म्हण? इथं डन म्हण, इथं गॉन म्हण, इथं टेकन म्हण, इथं मेड म्हण, इथं काही म्हण. काय म्हण? ही डन. मिनिंग सांगा. त्याने काय केलेलं आहे. व्हॉट हॅज ही डन. त्याने काय केलेलं आहे. व्हॉट हॅज ही टेकन. त्याने काय केलेलं आहे. बरेच लोक काय करते? इंग्रजी वाचते पण त्यांना मराठी मिनिंग त्याचा अर्थ समजत. लोक म्हणजे कोण? शाळेतले विद्यार्थी. ठीक आहे ना. कोणत्या वर्गातले? साऱ्याच वर्गातले. ठीक आहे. एक वर्ग सुटला नाही, तो 12वी पास झाला तरी त्याला इंग्रजी वाचता येत नाही, ते लिहिता येत नाही, ते बोलता येत नाही, काहीच नाही. असे किती आहे? भरपूर आहे. 20 हो ये 12वी नंतर मला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, बोलता येत नंतर शिकलो 12वी. ठीक आहे. म्हणजे इंग्रजी नंतर बी शिकता येतो. इंग्रजी केव्हा बी शिकता येते, काही प्रॉब्लेम. फक्त थोडंसं मन लावून शिका लागते. काय करावं लागते? मन लावून शिका लागते. हा, लक्ष ऐका लागते. होमवर्क करायला लागते. म्हणजे व्हॉट हॅज ही डन. बोला कोणता टेन्स होय? परफेक्ट प्रेझेंट. परफेक्ट म्हणजे V3. प्रेझेंट म्हणजे हॅव किंवा हॅज. पास्ट म्हणजे काय म्हणजे इथं हॅड मध्ये. फ्युचर म्हणजे शॉल हॅव किंवा विल हॅव. कळत आहे एवढं का नाही कळत? बरोबर सांगा. पटकन सांगा. नीट सांगा. मग गिरवा. व्हॉट हॅज ही काय केलं? व्हॉट हॅज शी डन. तिने काय केलेलं आहे. आवाज थोडा वाढवा. व्हॉट हॅज शी डन. तिने काय केलेलं आहे. व्हॉट हॅज इट डन. तेच एखाद्या वस्तूने किंवा प्राण्याने किंवा एखाद्या घटनेने काय केलेलं आहे. व्हॉट हॅज इट डन. जसं लॉकडाऊन आहे तर लॉकडाऊनच्या ऐवजी इथे काम शकतो प्रोनाउन काय घेतलं तुम्ही? इट. व्हॉट हॅज इट डन. आय एम टॉकिंग अबाउट द लॉकडाऊन. तर लॉकडाऊन काय केलं? लोकांनी फ्रस्ट्रेटेड केलं, डिप्रेस केलं, परेशान केलं, कर्जबाजारी केलं, पागल करून ठेवलं. व्हॉट हॅज इट डन. व्हॉट हॅज अमित डन. अमितने काय केलेलं आहे. बोल लक्ष. बोलत जरा. बोलाल तर बोला, वाचाल तर वाचा, नाही तर व्हॉट हॅज बोला. व्हॉट हॅज अमृता डन. अमृताने काय केलेलं. परफेक्ट प्रेझेंट कळलं का? अर्थ वगैरे कळला ना? ठीक आहे. उद्या आपण मग वर्ब चेंज करणे शिकू, आपण ऑब्जेक्ट चेंज करणे शिकू. अरे खूप काय शिकण्यासारखं. ठीक आहे. म्हणजे काय करायचं? पास्ट करायचं. काय करायचंय? पास्ट. कोणता पास्ट? पास्ट किती आहे? पास्ट किती आहे? 4 आहे. सिंपल पास्ट, कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट अँड कंटिन्युअस पास्ट. हा कोणता पास्ट? हो, परफेक्ट पास्ट. कोणता? परफेक्ट पास्ट. कोणता? Perfect past. परफेक्ट म्हणत कोणतं रूप असते क्रियापदाचं? तिसरं. कंटिन्युअस म्हणत कोणतं राहते? चौथं. सिंपल म्हणत कोणतं असते? पहिलं. म्हणजे व्हॉट हॅड म्हणतो. व्हॉट हॅड आय डन. बरोबर आहे काय? होतं. व्हॉट हॅड आय डन. मी काय केलेलं होतं किंवा मी न का केलेलं होतं. तेच व्हॉट हॅड आय डन. मी काय केलेलं होतं. हे बरोबर आहे का? सिंग्युलर सिंग्युलर प्लुरल आहे का? बरोबरच आहे. हॅड एकटाच आहे. प्रेझेंट मध्ये हॅव किंवा दोन आहे. हॅव प्लुरल, हॅज सिंग्युलर. पास्ट मध्ये परफेक्ट पास्ट मध्ये एकच सेंटेन्स आहे, तोच सिंग्युलर तोच प्लुरल. व्हॉट हॅड आय डन. ओके. व्हॉट हॅड आय कोणी बी म्हणा. ओके. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. बरोबर. व्हॉट हॅड आय डन. बोला मी काय केलेलं होतं. पुन्हा आहे म्हणतात तुम्ही. व्हॉट हॅड वी डन. आपण काय केलेलं होतं. आम्ही काय केलेलं होतं. ठीक आहे. व्हॉट हॅड दे डन. त्यांनी काय केलेलं. व्हॉट हॅड अमेरिका डन. अमेरिकेने काय केलं होतं. व्हॉट हॅड पाकिस्तान डन. पाकिस्तानने काय केलेलं होतं. व्हॉट हॅड इंडिया. इंडियाने काय केलेलं होतं. खूप काही केलं भाऊ. हा गोष्ट करतात भक्कमता इतिहास आहे. There is a lot of history that what had done India till now after the independence. ती स्वातंत्र्यानंतर भारताने काय केलं होतं. स्वातंत्र्य भारताने पहिला जेटा काय? गरिबी हटाव, गरिबी हटाव, गरिबी हटाव. परेशान होतो. जेवणाची सोय नव्हती, कर्ज घ्यायला लागलं, खूप काय करावं लागलं. ते माहित नाही. वाचा हिस्ट्री. व्हॉट हॅड डन. व्हॉट हॅड इंडिया डन. भारताने काय केलेलं होतं. व्हॉट हॅड शी डन. तिने काय केलं. लोक सांगा. तिने काय केलं. व्हॉट हॅड ही डन. त्याने काय केलेलं. एका कोणता झाला आहे? परफेक्ट पास्ट. आता परफेक्ट फ्युचर करू. मग काय फ्युचर मध्ये विल हॅव. व्हॉट विल आय हॅव डन. मी काय केलेलं असणार. आवाज कुठे गेला? आवाज मोठा पाहिजे. काम किती छोटं करतो. आवाज कसा पाहिजे? मोठा. लोकांना ऐकू जाईल एवढंच नाही पाहिजे. ते व्हिडिओवाले बोलणार नाही का? उगं काय आम्हाला लाईक करायला लावले, सबस्क्राईब करायला लावले, आता व्हिडिओ बनवून नाही राहिले, चांगले बनवून नाही राहिले. ते म्हणणार नाही का तुला? पण त्याला सांग. काय सांगते तू? चालव सांग. काय सांगते? सांगायला लागलं भाऊ. व्हिडिओ पाहायला रोज येणार आहे व्हिडिओ असे.
रोज घेशील तर मी पाहिजे युट्यूब कडनं काय पाहिजे तुला सांगतो युट्यूब कडनं पाहिजे काय घ्यायचं सांग स्कॉर्पिओ स्कॉर्पिओ घ्यायचोय का युट्यूब कशी काय कसं कशी स्कॉर्पिओ कशी व्हिडिओ बनवून व्हिडिओ बनवून लोक लाईक कर मग काय कर लोक सबस्क्राईब सबस्क्राईब कर आणखी काय होईल मग लोक सांग काय होईल सबस्क्रायबर वाढेल हा मग काय झालं मग काय घ्यायचो आपण प्ले बटन प्ले बटन घ्यायचो अच्छा किती पाहिजे 2 पाहिजे 1 पाहिजे खूप सांग खूप सारे प्ले बटन्स आहे खूप आहे ना तुला कोणतं पाहिजे लोक सांग कोणतं पाहिजे डायमंड प्ले बटन त्याला सांगा लागतं तसं तेव्हा तिने लाईक कर नाही काय ठीक आहे कोणतं पाहिजे डायमंड पाहिजे का ठीक आहे मग हो लक्ष पाहिजे कोणतं ठीक आहे व्यवस्थित बंद कर पाहून ते खूप भारी असते व्हॉट विल आय हॅव डन मी काय केलेलं व्हॉट विल वी हॅव डन आपण काय केलेलं असणार पाहून घे बघ बाकी सगळं कॉमनच आहे फक्त काय होत आहे चेंज सब्जेक्ट सर्व टेन्स मध्ये व्हॉट विल दे हॅव डन त्यांनी काय केलेलं असणार व्हॉट विल शी हॅव डन तिने काय केलेलं असणार व्हॉट विल ही हॅव डन त्याने काय केलेलं असणार व्हॉट विल अंकित हॅव डन अंकितने काय केलेलं असणार त्याच्यात आपली 3 सिंपल 3 कंटिन्यूअस 3 परफेक्ट आता काय परफेक्ट अँड व्हॉट हॅव आय बीन डूइंग व्हॉट हॅव आय बीन डूइंग मी काय झालं मी काय करत आलेलो आहे व्हॉट हॅव वी बीन डूइंग आम्ही काय करत आलेलो आहे? मी काय करत व्हॉट हॅव दे बीन डूइंग व्हॉट हॅव यू बीन डूइंग तू काय करत आलेलो आहे? व्हॉट हॅव ही बीन डूइंग ते काय करत आलेलो आहे? बरोबर आहे हे? हो. हो काय हो इथं पहा ना हे दे म्हणलं तर हे प्लुरल हे ओके काम आहे मग इथं काय पाहिजे आता हा प्लुरल तर हा कसा झाला प्लुरल इथे व्हॉट हॅव इथे व्हॉट हॅव ही बरोबर आहे का हे ही साठी काय पाहिजे हॅव पाहिजे का नाही इथे काय पाहिजे हॅज प्लुरल असेल तर हॅव सिंगल असेल तर समजत आहे का हो. काय समजत आहे तुला काही पण हो काही पण म्हणलं तर हो समजे खायचे का हो काही पण म्हणलं तर हो समजत आहे का हो. काय समजत आहे मग सांग मला. जे तुम्ही शिकवले ते मला समजत आहे. काय समजत तुला सांग इथे हॅव पाहिजे का हॅज पाहिजे हॅज हॅज पाहिजे काहून कशामुळे हे कोण होय प्लुरल आहे का सिंगुलर आहे सिंगुलर सिंगुलर आहे मग इथे काय पाहिजे सिंगुलर हॅव सिंगुलर का प्लुरल आहे हा हम्म? प्लुरल हा मग हे काय पाहिजे आता इथे हॅज माझ्या तुला मॅच झाले का सिंगुलर सोबत सिंगुलर बरोबर मॅच झाले काय मग आता बघा ठीक आहे व्हॉट हॅज ही बीन डुईंग तो काय करत आलेला आहे व्हॉट हॅज शी बीन डुईंग ती काय करत आलेली व्हॉट हॅज अंकित मला काय म्हटलं व्हॉट हॅज अंकित बीन डुईंग अंकित काय करत आलेला आहे याला परफेक्ट अँड कंटिन्युअस प्रेझेंट आता परफेक्ट कंटिन्युअस पास्ट काय होते हॅज हॅजचा काय होईल हॅड व्हॉट हॅड आय बीन डुईंग मी काय करत आलेलो होतो तर बोलताना याचा वापर होते मोठ्या प्रमाणात लक्षात घ्या वाचताना कुठल्या लेसन मध्ये तुम्हाला हे सगळे टेन्स दिसल रीडिंग मध्ये दिसल लिसनिंग मध्ये दिसल ऑल टेन्स दिसल ऑल टाईप दिसल तेव्हा तुम्ही जेव्हा वाचाल ऐकाल अर्थ कळला पाहिजे मग हळूहळू आपण काय करू बोलण्यामध्ये सुद्धा ते ऑटोमॅटिकली काय होते येते लक्षात ठेवा काय होते येतेच ठीक आहे व्हॉट हॅड आय बीन डुईंग मी काय करत आलेलो होतो व्हॉट हॅड वी बीन डुईंग व्हॉट हॅड दे बीन डुईंग व्हॉट हॅड माय टीचर बीन डुईंग काय करत आलेलो काहीच नाही येत होते जात होते डबा खात होते जात होते. किंवा येत होते प्रामाणिकपणे शिकत होते जीव लावत होते जीव ओतून शिकत होते गरज पडली तर कवा कवा मारत होते हा तर ते आवश्यक होतं ना म्हणून हाणलं तर कवा कवा मी बी हाणत आहे ठीक आहे व्हॉट हॅड माय टीचर बीन डुईंग माझे शिक्षक काय करत आलेले होते मग आता ह्याला काय बघा व्हॉट हॅड ही बीन डुईंग तो काय करत आलेला होता बोला पटपट व्हॉट हॅड शी बीन डुईंग असे सगळे होते ठीक आहे मी काय म्हटले व्हॉट हॅड झाला ना फ्युचर पाहिजे काय पाहिजे अर्थ व्हॉट विल बोला व्हॉट विल आय हॅव बीन डुईंग तर कुठे काय घ्यायचं व्हॉट विल आय हॅव बीन डुईंग मी काय करत आलेलो असणार व्हॉट विल वी हॅव बीन डुईंग आम्ही काय करत आलेलो असणार व्हॉट विल दे हॅव बीन डुईंग दे हॅव बीन डुईंग व्हॉट विल यू हॅव बीन डुईंग व्हॉट विल योर फादर हॅव बीन डुईंग म्हणजे कोणी बी काहीतरी करत आलेले असणार आहे आणि होते हे इतकं कळलं का तुम्हाला तर ठीक आहे आज आपण काय शिकलो सब्जेक्ट चेंज करणं कोणाचा वाक्यातला कशातला हेल्पिंग वर्ब आणि सब्जेक्ट यांचं काय कळलं आपण सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट शिकलो काय शिकलो म्हणजे सिंगुलर सोबत सिंगुलर प्लुरल सोबत प्लुरल आणि बाकी सर्व गोष्टी कॉमन ठेवल्यानंतर हेल्पिंग वर्ब जर बदललं तर काय बदलते वाक्याचा अर्थ कसा बदलतो मी म्हटलं काय घ्यायचोय आय आपण म्हटलं काय घ्यायचो वी दे म्हटलं काय घ्यायचोय तू म्हटलं काय घेशील ती म्हटलं काय घेशील तिने म्हटलं काय घेशील त्यानं म्हटलं काय घेशील त्यानंतर टेन्स कोणते पाहिजे तू 3 सिंपल 3 कंटिन्युअस 3 परफेक्ट 3 परफेक्ट अँड कंटिन्युअस वाक्याचा प्रकार कोणता होता WH इंट्रोड्यूस पॉझिटिव्ह त्यात पुन्हा काय होते निगेटिव्ह होते ठीक आहे मला त्यांनी सांग कोणाला
व्हिडिओ पाहणाऱ्यांना व्यवस्थित नीट नमस्कार, मला लाईक करा, काय म्हणा ते म्हणा. मला लाईक करा, सबस्क्राईब करा मला नाही बाबा, व्हिडिओला कोणाला व्हिडिओला. हा व्हिडिओ काय करा, मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. थँक्यू. पुन्हा गडबड केली. मला लाईक करा का व्हिडिओ लाईक करा? व्हिडिओला लाईक व्हिडिओ लाईक करा, करा, ठीक आहे ना. चॅनलला सबस्क्राईब करा. मग होईल काय, लाईक केलं होईल काय. शेअर नाही करा, सांगितलं शेअर करा. शेअर करा. का कशाला, का बरं करा, का कशासाठी करा, कशासाठी पाहणाऱ्यांसाठी. काय आपण शेअर केल्याने काय होत असते, सबस्क्राईब वाढत असते ना. सबस्क्राईब वाढत आपण रोज घेऊ, रोज घेतलं त्यांना रोज पाहायला भेटेल व्हिडिओ. म्हणून काय करा, सबस्क्राईब करा, बेल काउंट दाबा, घंटीचं बटन काय दाबा. व्हिडिओ टाकला की त्यांना लगेच माहीत पडल ना. म्हणून काय करा, बेल आयकॉनले प्रेस करा. कमेंट कायसाठी करा, तुम्हाला आवडलं नाही आवडलं, काही बरं वाटलं, तुम्हाला काही राग आला तर आम्हाला काय करा, कमेंट करून सांगा. ठीक आहे ना. तर ठीक आहे, मग आता आपण इथेच थांबून उद्या पुन्हा कार्यक्रम इथून पुढे घेऊन जाऊ. ठीक आहे मग. थँक्यू वगैरे मला सांगेल ना. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.